माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य शासनाची शेतकरी कर्जमाफी योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी जवळपास पूर्ण झाली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांची खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. राज्य शासनाने कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू ठेवली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती तपासून अंतिम यादी तयार केली जात आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन. कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी महाआयटी मार्फत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. आधार क्रमांकावर आधारित पडताळणी करणार आहेत. बँकाकडून थेट कर्ज खात्याचा तपशील घेणार. संगणकीय पडताळणीनंतर अंतिम लाभार्थी यादी. अशा पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे. लाभार्थी कुठे यादी पाहता येईल? अंतिम यादी पुढील ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे. ग्रामपंचायत, गाव चावडी, संबंधित बँक शाखा, विकास संस्था, आपले सरकार सेवा केंद्र. याशिवाय पात्र शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे माहिती देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी काय करावे? यादीत नाव आल्यानंतर शेतकऱ्यांनी आधार क्रमांक किंवा युनिक क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जावे. बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण झाल्यानंतर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल. OTS वन टाईम सेटलमेंट लाभार्थ्यांसाठी नियम. ज्या शेतकऱ्यांचे वन टाईम सेटलमेंट योजनेचा पर्याय निवडला आहे त्यांनी प्रथम स्वतःच्या वाट्याची रक्कम भरावी लागेल. त्यानंतर शासनाच्या कर्जमाफीचा लाभ त्यांच्या कर्ज खात्यात जमा होईल. तक्रार निवारण व्यवस्था. कर्ज खाते, आधार माहिती किंवा बँक तपशिलात काही त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना तक्रार करता येणार आहे. त्यासाठी सक्षम तक्रार निवारण यंत्रणा तयार करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर विशेष समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थोडक्यात काय तर कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात आली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधारित आहे. लाभार्थी यादी ग्रामपंचायत, बँक आणि आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना SMS द्वारे माहिती दिली जाणार. आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. OTS लाभार्थी प्रथम स्वतःचा हिस्सा भरल्यानंतरच शासनाचा लाभ मिळणार आहे. तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.